बघा, आज जे हे विधेयक पारित झालंय मराठा आरक्षणासाठी, त्याच्यात तुम्हाला आठवत असेल की 2018 मध्ये पण असेच एक विधेयक पारित झालं होतं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण काही कारणास्तव सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. आता परत एक प्रयत्न आहे हा सरकारचा. मागच्या वेळेस गायकवाड कमिटी होती, ह्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलेला आहे. 2.5 कोटी लोकांचे त्या कमिटीने इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. त्याच्यात बरेच सगळ्या सरकारी नोकरांनी आपली मदत केलेली आहे ते इंटरव्ह्यू घेण्यात आणि तो अहवाल तयार करण्यात. तो अहवाल सरकारला देण्यात आला, कॅबिनेटनी तो पारित केला आहे आणि आता नवीन हा कायदा पास झालेला आहे. आता जसं गव्हर्नर त्याच्यावर सही करतील तसं तो कायदा अंमलात येईल. आता तुम्ही त्याच्यानंतर कोण जर अपीलमध्ये गेलं तर ते हायकोर्टात जाऊ शकतात, पण त्याच्यात स्थगिती मिळणं एवढं सोपं नसतं. मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असे टप्पे असतील. आता मागच्या वेळेस आपण सिमिलर ह्याच्यात मात खाल्लेली आहे, त्यामुळे सरकारला त्याच्या त्रुटी मागच्या वेळेसच्या काय होत्या त्या समजलेल्या आहेत. तर आता सरकारचा प्रयत्न आहे की त्या त्रुटी दूर करण्याचा. ते दूर केलेल्या आहेत असं सरकारला वाटतंय आणि नवीन कायदा त्यांनी आणलेला आहे. आपल्याच लोकप्रतिनिधींनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आज विधिमंडळामध्ये, म्हणजे लोकांनी दिलेला आहे. आता गव्हर्नर जसे सही करतील तसं तो कायद्यात रूपांतर होईल आणि 10% आरक्षण हे महाराष्ट्रात सरकारी नोकरी म्हणजे लोकसेवामध्ये आणि शिक्षणामध्ये ह्या कायद्याने मराठा समाजाला मिळेल. आता सगळे सोयऱ्यांबाबत जे आहे त्याच्यात जरांगे पाटलांच्या प्रयत्नामुळं सरकारने एक गॅझेटेड नोटिफिकेशन म्हणजे अभिमंत्रित तोच शब्द असेल, गॅझेटेड नोटिफिकेशन एक काढलं आहे आणि अधिसूचना काढली आहे. आणि त्याच्यात त्यांनी एक 2001 मध्ये आपल्याकडे एक ॲक्ट आहे महाराष्ट्रात, OBC VJNT ॲक्ट, त्याच्यामार्फतच एक रूल मार्फत सगळे सोयरे हा शब्द त्याच्यात जोडण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, जे कुणबी समाज हा ऑलरेडी OBC मध्ये आहे, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांचे काही नातेवाईक त्याचा लाभ घेऊन त्यांचं सर्टिफिकेट दाखवून एक ॲफिडेव्हिट देऊन जात पडताळणी समोर जातील आणि त्यांना कुणबी सर्टिफिकेट हे देण्यात येईल. आता त्याच्यात कसं होतं, 16 तारखेपर्यंत सरकारने सांगितलं होतं की आम्ही ह्याची अंमलबजावणी एक तर 16ला किंवा त्याच्यानंतर करू, आणि त्याच्यात त्यांनी 3 आठवडे वेळ दिला होता अभिप्राय, सूचना, हरकती. तर त्या हरकती, अभिप्राय, सूचना ह्या आलेल्या आहेत 16 तारखेपर्यंत, 4.5 लाख आहेत त्या. तर गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट त्याच्यावर अभ्यास करत आहेत आणि लवकरच ही अधिसूचना अंमलात येईल असं, कारण सरकारची तर मनशा आहेच, त्यांनी ती अधिसूचना काढलेली आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला विधिमंडळाकडे परत जायची गरज नाही आहे, कारण हे डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे. कॅबिनेटनी जरी ह्याला मंजुरी दिली या अधिसूचनेला आणि त्या ॲक्टमध्ये तो रूल इन्सर्ट केला गेला तर ह्याचा कायदा होतो. फार तर फार त्यांना बजेट सत्रात हे टेबल करावं लागेल हाऊससमोर. आणि जर हे अधिसूचना लागू झाली तर मग कुणबी मराठा समाजातले काही लोक ज्यांचे कुणबी नातेवाईक आहेत ते कुणबी 27% OBC आरक्षणामार्फत लाभ घेऊ शकतील आणि जो इतर मराठा समाज आहे तो SCBC मार्फत ह्या नवीन कायद्यामार्फत 10% महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणासाठी त्याचा लाभ घेईल. आता जरांगे पाटलांची जी मागणी होती सगळे सोयरे ॲड करा, जर तो कुणबी समाजामार्फत काही मराठा लोक त्यांच्या नातेवाईकांमार्फत जर OBC मध्ये गेले तर 27% ते बसतील आणि त्याच्यात त्यांना राज्य सरकार आणि केंद्राचा पण लाभ मिळेल, केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये, आणि इथे त्यांना राज्यात पण मिळेल. तर आता जरांगे पाटलांची हीच मागणी आहे की ती तुम्ही अधिसूचना कधी काढणार आहात. तो अध्यादेश नाही आहे, ती अधिसूचना आहे आणि ती अधिसूचना जशी सरकार त्याची अंमलबजावणी करेल तसं त्याच्यावर पण मग कोण ना कोणतरी कोर्टात परत जाणारच आहे. त्यामुळं सरकार शहानिशा करतंय की आपण व्यवस्थित प्रोसेस तर फॉलो करतोय ना, तर प्रोसेस म्हणजे ऑब्जेक्शन्स मागवणं, त्याच्यावर हे करणं आणि मग त्याच्यावर सरकार निर्णय घेईल. तर अशी अपेक्षा आहे की सरकार जरांगे पाटलांच्या मागणीला मान्यता देऊन लवकर सगळे सोयऱ्यांची पण अधिसूचना काढतीलच. आणि हे सगळं जे खूप लोकांनी ह्याच्यात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला आहे, पण एवढ्यात आजचा पण जो विधेयक पास झालं आहे हे जरांगे पाटलांच्या प्रेशरमुळंच झालेलं आहे. आणि जेव्हा सगळे सोयऱ्यांची अधिसूचना अंमलात येईल ते पण म्हणावं लागेल की जरांगे पाटलांच्या
ह्याच्यामुळंच हे झालेलं आहे. त्यामुळे आता आपण बघू की किती वेळ ती आता कसं आहे, इलेक्शन येत आहेत, त्यामुळं सरकार जर सिरियस असलं तर हे नक्की लागू करेल. आणि सरकारला हे कसं आहे, उद्या नुसतं देऊन चालणार नाही, हे टिकवावं लागेल. त्यामुळं कोर्टात हे कसं टिकेल, तुमचे वकील कशी बाजू मांडतील, ते पण आता सरकारला खबरदारी घ्यावी लागेल. तर आजचं हा 10% ॲक्ट पास झालेला आहे आणि लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेची पण अंमलबजावणी लवकरात लवकर होईल अशी आपण अपेक्षा ठेवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.